संघर्ष योद्धा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते ती जोडगोळी आपल्या सोबत आहे. हा चित्रपट निर्मिती करत असताना त्यांना काय अडचणी आल्यात आणि मुळात सर हा चित्रपट संघर्ष योद्धा चित्रपट हा का तुम्हाला करावासा का वाटला, हा पहिला प्रश्न असणार. जय शिवराय. मी शिवाय दोलताडे डिरेक्टर. आपण मनोज जरांगे पाटलांना आता ओळखतो आपण लाठीचार्ज नंतर. त्याच्या आधीचा जो स्ट्रगल आहे, जो संघर्ष आहे, तो महाराष्ट्राला माहित नाही, खूप लोकांना माहित नाही. पण तो स्ट्रगल जो आहे तो खूप भयंकर आहे. त्याच्यावरती ते इथपर्यंत पोहोचले. जवळपास 15 ते 20 वर्षाचा त्यांचा तो संघर्ष आहे आणि तो लोकांना दिसणं खूप गरजेचं आहे. तर ते आपण कसं आहे की ते चित्रपट माध्यमातून तो दाखवला तर तो लोकांपर्यंत पोहोचतो, घराघरात पोहोचतो आणि तो घराघरात पोहोचला तर त्यातून एक प्रेरणा मिळणार आहे लोकांना. कारण आपण पाहतो की प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये काही ना काही करायचं असतं, त्यासाठी प्रत्येक जण झगडत असतो, संघर्ष करत असतो. पण तो संघर्ष जो आहे तो कोणाचा संघर्ष पाहिल्यानंतर आपण शिवाजी महाराजांचा संघर्ष जो आहे किंवा आणखी कोणाचा संघर्ष पाहतो आणि त्यातून प्रेरणा घेतो आणि त्या प्रेरणेवरती आपण काहीतरी लढण्याचा प्रयत्न करतो. पण मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष खूप खतरनाक आहे, खूप भयंकर आहे. तो संघर्ष पाहिल्यानंतर आपला संघर्ष जो आहे तो खूप झिरो वाटेल आणि तो संघर्ष पाहिल्यानंतर खूप मोठी प्रेरणा मिळते प्रत्येक जणाला. आणि त्याच्यानंतरच आम्ही ठेवलं की मनोज जरांगे पाटलावरती सिनेमा येणं खूप गरजेचं आहे. आणि मी असेल, आमचे निर्माते असतील, रोहन पाटील असेल, यांनी आम्ही सर्वांनी बसून मिटिंग घेतली. पाटलांबद्दल बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची माहिती काढली. पाटलांबरोबर बसून त्या चित्रपटाबद्दलच्या काही गोष्टी आहेत त्याही आम्ही घेतल्या त्यांच्याकडून. आणि नंतर मग आम्ही 19 जानेवारीपासून चित्रपटाचं चित्रीकरण चालू केलं. आता चित्रपट 26 एप्रिलला रिलीजसाठी तयार आहे. अवघ्या 3 महिन्याच्या आत या चित्रपटाला पूर्णत्वाकडे नेत आहे आपण. कारण आम्ही जवळपास डेली 5 महिने झालं 18 ते 20 तास काम करतोय. कंटिन्यूस 18 ते 20 तास काम करतोय. शूटिंगच्या कालावधीत तेच कंडिशन होतं 1.5 महिना. शूटिंग झाल्यानंतर जवळपास 8 ते 10 स्टुडिओमध्ये काम चालू आहे आमचं. त्या प्रत्येक स्टुडिओमध्ये काही स्टुडिओ पुण्यात आहेत, काही मुंबईमध्ये, काही बँगलोरला आहे. गाण्याचं आपलं मास्टरिंग UK मध्ये झालेलं आहे, लंडनमध्ये झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही हे करत आहोत. आणि आता प्रमोशन चालू झालं आहे. प्रमोशनच्या काळातही तसंच कंडिशन झालेलं आहे. कारण जसं जरांगे पाटलांना लोक हे करायची, रस्त्यात थांबून स्वागत सत्कार करायची, आमचंही कंडिशन तसं झालेलं आहे की आता आम्ही या मार्गे नांदेडला चाललो. जवळपास आम्हाला आता लातूर पासून इथपर्यंत 5 ठिकाणी थांबवलेलं आहे. पुढे आता लोह्यामध्ये काही बरेचसे लोक थांबलेले आहेत. म्हणजे असं सगळं कंडिशन आहे. आणि हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन सर्वजण पहा. जसं मनोज जरांगे पाटलावरती प्रेम केलं तसं त्यांच्या चित्रपटावरती प्रेम करा. हा चित्रपटाने काहीतरी रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. जागतिक रेकॉर्ड तोडेल असं तुम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे. प्रत्येक जणांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे. नाहीतर आपण पाहतो की मोबाईलवरती पिक्चर येईल, टीव्हीला येईल, मग त्यावेळेस पाहू, असं नाही झालं पाहिजे. आता हा चित्रपट करण्याच्या पूर्वी आपण अनेक चित्रपटांमध्ये किंवा दिग्दर्शनाचं काम केलेलं असेल, तर ते चित्रपट करताना आणि हा चित्रपट करताना तर आलेले तुमचे जे काही अनुभव आहेत तर हे अनुभव तुम्ही कशा पद्धतीने वर्णन कराल? कारण याच्या आधी मी जे चित्रपट केले ते काल्पनिक विषयावरती होते. लव्ह स्टोरी असेल, कॉमेडी असेल, आर्ट फिल्म असेल. पण हा चित्रपट बायोपिक होता. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मला रिअल दाखवायच्या होत्या. आणि आपण पाहतो की समजा ऐतिहासिक चित्रपट असतील, बायोपिक चित्रपट असतील, तर ते 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी जे लोक घडून गेलेत त्यांच्यावरती चित्रपट बनतात. पण मनोज जरांगे पाटील आत्ता आहेत आणि त्यांच्यावरती चित्रपट करणं आणि जशाच्या तशा गोष्टी मांडणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आमच्या समोर. पण आम्ही ते चॅलेंज यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही जे लोकेशन आहेत ते सर्व लोकेशन रिअल वापरले आहेत. जरांगे पाटलांचं घर असेल, जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसायचं ते ठिकाण असेल किंवा बाकीचे जे ठिकाणं असतील, आंदोलनाचे ठिकाणं असतील, बाकीचे बरेचसे ठिकाणं आहेत, ते सर्व आम्ही चित्रपटातून रिअल दाखवलेले आहेत. असं नाही की आम्ही ते लोकेशन शेट उभा केला आणि तिथे चित्रीकरण केलं, अशा गोष्टी केलेल्या नाहीत. रिअल लोकेशन वापरलं आहे. चित्रपटातून पाटलांचं घर जे आहे, जे साधं घर आहे, जिथून तो एवढा महापुरुष, एवढा योद्धा तयार झाला, त्या गोष्टी सर्व पाहायला भेटणार आहेत लोकांना. आणि त्याचबरोबर या चित्रपटामध्ये की जे पाटलांबरोबर आजूबाजूला जे काही लोक आहेत तेही लोक आम्ही रिअलमध्ये वापरलेले आहेत. असं भारतीय चित्रपट सृष्टीत पहिल्यांदा घडते की रिअल लोकेशन, रिअल आजूबाजूची लोक. आणि खरोखर हा चित्रपट खूप सुंदर झालेला आहे. थिएटरमध्ये जाऊन पहा. आता जसं रोहन पाटलांनी सांगितलं की 5-6 दिवसापूर्वी गाणं रिलीज झालं, ते भारतात 3 नंबरला आहे. भारतात जेवढ्याही भाषा आहेत त्या सर्व भाषेमध्ये भारतात ते 3 नंबरला गाणं आहे. आणि आज सकाळी 11 वाजता हे गाणं आपलं सुटलेलं आहे, मर्द मावळा शिवरायांचा वाघ. हे गाणं 11 वाजता रिलीज झालेलं आहे, आज 11 वाजता. तर तेही ट्रेंडिंग मध्ये आलेलं आहे. म्हणजे तेही खूप व्हायरल होत आहे गाणं. हे गाणं तुम्ही टीव्हीवरती पहा, युट्यूबला पहा, सर्च करा, एवढी माझी विनंती असेल. धन्यवाद. या चित्रपटाचे संघर्ष योद्धा चित्रपटाचे निर्माते म्हणून आपली काय भावना असणार? जय जिजाऊ जय शिवराय. या चित्रपटाचा मी निर्माता पण आहे आणि लेखक पण आहे.
तर जसं तुम्ही मगाशी बोलले की एक सर्वसाधारण व्यक्ती ते संघर्ष योद्धा, म्हणजे मला या चित्रपटातून एकच दाखवायचं आहे की एक सर्वसाधारण माणूस प्रामाणिक प्रयत्न केले तर काही घडवू शकतो. कारण आज एका इशाऱ्यावरती करोडो लोकांना एका छताखाली आणणारी व्यक्ती म्हणजे आजपर्यंत अशी व्यक्तीच घडलेली नाही. असं व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील हे घडलेले आहेत. आणि एका म्हणजे हक्कासाठी, एका समाजाच्या हक्कासाठी, मराठा समाजाच्या हक्कासाठी जे त्यांनी ही लढाई उभा केली, जे आरक्षणावरती लढाई उभा केली, इतकं शांततेत त्यांनी आज एक यशस्वी वाटचालीकडं त्यांचं म्हणजे पाऊल पडलेलं आहे. आणि कुठंतरी त्यांना 100% यश भेटणार आहे. परंतु एवढं प्रामाणिकपणे, एवढं शांततेत अशा पद्धतीने आजपर्यंत मला नाही वाटत की इतिहासात सुद्धा अशी लढाई झाली असेल. अशा पद्धतीचा योद्धा या ठिकाणी घडलेला आहे. आणि मला सुद्धा संघर्ष करणाऱ्या व्यक्ती खूप माझ्या आयुष्यात आवडतात. म्हणून कुठंतरी एक चांगलं काम आपल्या हातून घडावं म्हणून मी स्वतः या चित्रपटाची कथा जरांगे पाटलांना सोबत घेऊन लिहिली. आणि स्वतः मी या चित्रपटाच्या म्हणजे निर्मितीमध्ये मी स्वतः उतरलो. आणि मला नक्की गॅरंटी आहे की हा चित्रपट, जसं आम्ही मगाशी डिरेक्टरांनी सांगितलं की लोक चित्रपटासाठी सुद्धा रोडवर उतरलेत. म्हणजे लोक जरांगे पाटलांसाठी आज काही पण करायला तयार आहेत. म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकत नाही इथपर्यंत लोक आज या जरांगे पाटलांसाठी जात आहेत. म्हणून आम्हाला या चित्रपटाला सुद्धा समाजाकडून अपेक्षा आहेत. म्हणजे अपेक्षा करणं पण कधी कधी असं वाटतं की आपण हे बोलायला पण नाही पाहिजे. कारण आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितले की तुम्ही खूप कष्ट केलं आहे, आता 3-4 महिने तुम्ही चित्रपटावरती काम केलंय, तुम्ही आता आरामशीर आराम करा. हा चित्रपट सगळा समाज हातात घेईल आता. आणि जरांगे पाटलांनी आणखी पण आम्हाला एक सांगितलं की हा चित्रपट बनवत असताना सगळा समाज, सगळे लोक चित्रपट बघतील असा चित्रपट बनवा. कारण आता जाता जाता मी एक आणखी सांगेल की जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक संघर्ष कुठल्याही क्षेत्रात करा, कुठल्याही क्षेत्रात, मग ते शिक्षण असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांच्यासारखा प्रामाणिक संघर्ष जर केला तर त्या ठिकाणी यश कुणीच रोखू शकत नाही. त्या ठिकाणी अपयश कधीच येऊ शकत नाही. ही ज्या चित्रपटाच्या माध्यमातून मी सांगतोय. आणि 26 एप्रिल 2024 हा चित्रपट जवळजवळ 2,500 ते 3,000 शोच्या माध्यमातून, ते पण एक रेकॉर्ड ब्रेक आहे, एवढ्या शोच्या माध्यमातून तो चित्रपट आपण संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित करत आहोत. तरी माझी समाजाला, सगळ्या जनतेला विनंती आहे हा चित्रपट सगळ्यांनी बघावा. आणि एक आणखी जसा जरांगे पाटलांचा इतिहास शिकला झालाय करोडोंच्या सभा घेऊन एक सर्वसाधारण माणूस, तसा हा चित्रपट सुद्धा त्याच लेवलमध्ये सोडून चित्रपट सृष्टीत सुद्धा एक इतिहास होईल असं, आणि आणखी इतिहासात एक भर पडेल असा इतिहास समाजाच्या माध्यमातून घडावा ही माझी विनंती आहे आणि अपेक्षा करतो.